आज आपण जाणार आहे महाराष्ट्रीयन कला, संस्कृती आणि वारसा यांचे संवर्धन तसेच प्रदर्शन करणारे एक ठिकाण बघण्यासाठी. नमस्कार, स्वागत आहे तुमचे. मी सावली या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आणि खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या कुडचे गावात आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारे हे ठिकाण म्हणजे झपूर्झा वस्तू संग्रहालय आहे. ह्या संग्रहालयाचे उद्घाटन 19 मे 2022 रोजी प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते झाले. या वस्तू संग्रहालयाचे स्थापक पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे अजित गाडगीळ हे आहेत. हे संग्रहालय 8 एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. या ठिकाणी 8 वेगवेगळे कला दालने आहेत, जेथे प्रामुख्याने जुन्या काळातील वास्तू, पेंटिंग्स, शिल्पकला आणि भारतीय कला या प्रकारांचे प्रदर्शन मांडले आहे. आपल्या देशाच्या विविध कला आणि संस्कृतीची ओळख करून देऊन तरुण मनामध्ये सौंदर्य दृष्टी रुजवणे हे या वस्तू संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी संग्रहालय एक शैक्षणिक स्रोत म्हणून उपयोगी आहे. कला हा मानवी जीवनातील एक अविभाज्य भाग आहे आणि विविध कला व सांस्कृतिक जडणघडण समजून घेणे व त्यांचे कौतुक करून लोकांचे जीवन समृद्ध करणे. झपूर्झा हे नाव मराठी कवी केशवसूत यांच्या त्याच नावाच्या कवितेवरून प्रेरित आहे. याचा व्यापक अर्थ म्हणजे मनाची एक सृजनशील अवस्था, जेव्हा व्यक्ती निर्मितीच्या आनंदाने भरलेली असते आणि सांसारिक चिंता व काळजी मागे राहते. महाराष्ट्राच्या शांत ग्रामीण परिसरात वसलेले झपूर्झा कला आणि सांस्कृतिक संग्रहालय हे एक चैतन्यमय सांस्कृतिक आणि कलात्मक आश्रयस्थान आहे, जे कला, वारसा आणि सर्जनशीलतेचे आवड असणाऱ्यांसाठी एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण म्हणून ओळख मिळवत आहे. झपूर्झाची हस्तकला ही आधुनिक किमानवाद आणि स्थानिक सौंदर्यशास्त्र यांच्या संगमाचा एक उत्तम नमुना आहे.
झापुर्जामध्ये आपल्याला शतकानुशतके पसरलेल्या कलाकृतींचा एक वैविध्यपूर्ण संग्रह, प्राचीन कला वास्तू आणि प्रख्यात आधुनिक कलाकारांच्या समकालीन कलाकृती सुद्धा पाहायला मिळतात. या संग्रहालयात कलेच्या प्रती असलेली नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळते. झापुर्जा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यात एक दुवा साधते, जिथे प्रत्येकासाठी काही ना काही उपयुक्त असते, जिथे त्यांना प्रस्थापित कलाकारांसोबत आपली कला सादर करण्याची संधी मिळते. या संग्रहालयात आपल्याला बाळूमामांच्या मेंढरांची व त्यांच्या लोकरापासून बनवलेल्या विविध कलाकृती सुद्धा पाहायला मिळतील. येथे आपल्याला आपल्या देशातील विविध सांस्कृतिक वेशभूषा, दागदागिने यांचा संग्रह केलेला पाहायला मिळतो. येथे आपल्याला दख्खन पठारालगत असलेली विविधता, जसं की जंगल, शेती, पाळीव प्राणी व त्यांच्यातील विविधता, या भागात प्रामुख्याने आढळणारे वन्य प्राणी हे अतिशय सुंदर अशा पद्धतीने कापडी दालनावर समजेल अशा पद्धतीमध्ये तयार केलेले आहे. हे सर्व पाहण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. या ठिकाणी पाहायला मिळणाऱ्या प्राचीन कलाकृती अतिशय लक्षपूर्वक आणि सुंदर अशा पद्धतीने संवर्धित केलेल्या आहेत. झापुर्जा येथे कलाप्रेमी, प्राचीन वस्तूंची आवड असणारे तसेच भौगोलिक गोष्टींचा अभ्यास करणारे भेट देत असतात.
झापुर्झा येथे प्राचीन वस्तू, सुंदर वस्त्र, विविध पाळीव प्राण्यांच्या जातींबद्दल माहिती, त्यासोबतच देशातील भटक्या जमाती, त्यांचे जीवन या गोष्टींवर आधारित असलेल्या वस्तू, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि निसर्गाने संपूर्ण असलेले झापुर्झा वस्तू आणि कला संग्रहालय हे एक अविस्मरणीय ठिकाण आहे. आपण आपल्या कुटुंबासोबत एक दिवसाची सहल आणि प्राचीन वस्तूंबद्दल माहिती, त्यासोबतच विविध कलांचा संग्रह, लोकरापासून बनवलेले साहित्य आणि भारतातल्या भटक्या जमातींबद्दल जाणून घेण्यासाठी एकदा झापुर्झाला नक्की भेट द्यावी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.